नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धाहार म्हणजेच इनकॉम्पॅटिबल फूड या अतिशय महत्त्वाच्या आयुर्वेदिक संकल्पनेबद्दल माहिती बघणार आहोत. अगदी लहानात लहान त्रासापासून ते मोठ्या आजारापर्यंतच्या प्रत्येक तक्रारीचं विरुद्धाहार हे कारण असू शकतं. तुम्हाला जर पचनाच्या तक्रारी असतील म्हणजेच भूक व्यवस्थित लागत नसेल, अपचन, अजीर्ण, अम्लपित्ताचा त्रास होत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, मूळव्याधीचा त्रास होत असेल किंवा IBS म्हणजेच ग्रहणीसारखा आजार तुमच्या मागे लागला असेल, त्यानंतर रक्ताशी संबंधित काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील, शीतपित्त म्हणजेच आर्टिकेरिया, क्षित्र म्हणजेच अंगावरती पांढरे डाग असणं किंवा सोरियासिस यासारखे त्वचेचे आजार तुम्हाला असतील किंवा प्रजनन संस्थेविषयी काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजेच प्रेग्नन्सी राहत नसेल, महिलांना पाळीच्या तक्रारी असतील, पुरुषांना शुक्रधातूविषयी काही समस्या असतील किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत जसं ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड, कॅन्सर, तर अशा प्रत्येक आजाराचं विरुद्धाहार हे कारण असू शकतं. त्याच्यामुळेच अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. म्हणूनच विरुद्धाहार म्हणजे काय, विरुद्धाहाराचे प्रकार कोणते, आयुर्वेदानुसार चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स कोणते आहेत आणि विरुद्धाहाराला अपवाद कोण असू शकतं, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. विरुद्धम च अपि आहारम विद्यात विषगरोपमम म्हणजेच विरुद्धाहार घेणं हे विषाप्रमाणे किंवा गरविषाप्रमाणे आहे. म्हणजेच ते शरीरासाठी इतकं घातक आहे की स्लो पॉयझन प्रमाणे ते काम करतं. अर्थातच एखाद दिवशी किंवा क्वचित काही वेळेस तुम्ही विरुद्धाहार घेतला आणि तुमच्या शरीरामध्ये विष तयार झालं असं कधीच होत नाही. तर जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने घडत असते तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये दिसायला लागतात. यत्किंचित दोषम उत्क्लेश न हरेत तत्समासतः म्हणजे जे अन्न दोषांचा शरीरात काही प्रमाणामध्ये उत्क्लेश करते, दोषांना वाढवते पण त्यांना शरीराच्या बाहेर काढून टाकत नाही, ते विरुद्ध. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत, वात, पित्त, कफ, त्यानंतर रसापासून ते शुक्रापर्यंतचे 7 धातू आहेत आणि मल, मूत्र, स्वेद हे 3 मल आहेत. तर यांना हा विरुद्धाहार डिस्टर्ब करणार आहे. त्याच्यामुळे आपलं आरोग्यही बिघडणार आहे. आयुर्वेदामध्ये चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स कोणते सांगितलेले आहेत, विरुद्धाहाराचे प्रकार कोणते सांगितलेले आहेत ते बघूयात. फळं आणि दूध एकत्र करून खाणे हा विरुद्धाहार आहे. याला संयोग विरुद्ध असं म्हटलं जातं. जसं बरेच लोक केळीचं शिकरण खातात पण हे शिकरण बनवल्यानंतर काहीच काळामध्ये त्याचा रंग बदलतो. हे शिकरण जर तुम्ही चमच्याने उचलून पाहिलं तर त्याला चिकट अशा तारा सुटलेल्या असतात. तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात जाऊन ते तुम्हाला त्रासच देणार आहे, शरीरामध्ये आम तयार करणार आहे. बरेच लोक मिल्कशेक पितात, फ्रूट कस्टर्ड खातात, तर हा देखील विरुद्धाहार आहे. तुम्ही फळं आणि दूध वेगवेगळं खाऊ शकता म्हणजेच तुमच्या पचनशक्तीप्रमाणे काही तासाचं अंतर ठेवून तुम्ही खाऊ शकता. पण फळं आणि दूध एकत्र खाल्ल्यानंतर शरीरावरती त्याचे वाईट परिणाम तुम्हाला दिसायला लागणार आहेत. दूध आणि मीठ हे कॉम्बिनेशन देखील विरुद्धाहार आहे. बरेच लोक दूध आणि चपाती खातात पण कणिक मळताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालत असतो. दुधाचा चहा आणि चपाती हा बऱ्याच लोकांचा नाश्ता असतो. काही लोक मुगाच्या खिचडीमध्ये दूध घालून खातात किंवा नॉनव्हेज बनवताना त्याच्यामध्ये दूध आणि दही घालून ते बनवलं जातं किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुधाचे पदार्थ जसं आईस्क्रीम सारख्या पदार्थांचं सेवन केलं जातं. पण हे सर्व विरुद्धाहार आहेत. दूध आणि मासे हे कॉम्बिनेशन देखील विरुद्धाहार आहे. कारण दूध हे थंड स्वभावाचं आहे आणि मासे हे उष्ण स्वभावाचे आहेत आणि दोन विरुद्ध स्वभावाच्या, विरुद्ध वीर्याच्या गोष्टी एकत्र करून खाणे हा विरुद्धाहार आहे. याला वीर्य विरुद्ध असं म्हटलं जातं. काही लोक पाणी पितात आणि त्याच्यानंतर लगेच चहा पितात, तर या ठिकाणी गार आणि गरम व्यत्यासात सेवन करणं हा देखील विरुद्धाहार आहे. बरेच लोक दूध आणि आंबट पदार्थ किंवा आंबट फळं एकत्र करून खातात, पण हा देखील विरुद्धाहार आहे. कारण दूध नासवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळतो.
वजन कमी करण्यासाठी बरेच लोक गरम पाण्यामध्ये मध मिसळून पितात, पण हे चुकीचं आहे. किंवा गरम पदार्थांवरती मध टाकून त्या पदार्थाचं सेवन करतात, किंवा एखादा पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मध मिसळून तो पदार्थ बनवला जातो. पण मध हा गरम करून किंवा गरम पदार्थांसोबत कधीच घेऊ नये असं सांगितलेलं आहे. याला संस्कार विरुद्ध असं म्हटलं जातं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर एखादा पदार्थ बनवला तर तो त्याचे मूळ गुणधर्म बदलतो आणि विपरीत गुण दाखवतो. जसं दही गरम करणे हे देखील अहितकरच सांगितलेलं आहे. तूप आणि मध समप्रमाणामध्ये एकत्र करून खाणे हे विषाप्रमाणे घातक सांगितलेले आहे. याला मात्रा विरुद्ध असं म्हटलं जातं. तुम्ही 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा मध किंवा अर्धा चमचा तूप आणि 1 चमचा मध अशा असमान मात्रेमध्ये याचं सेवन करू शकता. रात्री दह्याचं सेवन करू नये असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दही उष्ण स्वभावाचं असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजेच ग्रीष्म ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि वसंत ऋतू म्हणजेच मार्च एप्रिल महिना या काळामध्ये दह्याचं सेवन करू नये असं सांगितलेलं आहे. याला कालविरुद्ध असं म्हटलं जातं. म्हणजे चुकीच्या काळामध्ये जर एखाद्या पदार्थाचं सेवन केलं तर ते शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. जसं थंडीच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम्स यासारख्या थंड पदार्थांचं सेवन करणे किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिखट, गरम, मसालेदार पदार्थांचं सेवन करणे हा विरुद्ध आहार आहे. बऱ्याच वेळा थंड प्रदेशामध्ये राहून थंड पदार्थांचं सेवन केलं जातं, किंवा उष्ण प्रदेशामध्ये राहून गरम पदार्थांचं सेवन केलं जातं, किंवा कोरड्या भागामध्ये राहून कोरडं अन्न खाल्लं जातं, किंवा ओलसर ठिकाणी राहून स्निग्ध पदार्थांचं सेवन केलं जातं. तर याला देशविरुद्ध असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपल्या इथे प्रत्येक भागानुसार आहारही वेगवेगळा आहे. मंद, मध्यम आणि तीक्ष्ण असे आपल्या जाठराग्नीचे 3 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. मंद अग्नी म्हणजेच कमी प्रमाणामध्ये अन्न खाल्लं तरी ते लवकर पचलं जात नाही, लवकर भूक लागत नाही. तीक्ष्ण अग्नी म्हणजे जास्त प्रमाणात अन्न खाल्लं तरी लवकर भूक लागते, लवकर ते अन्न पचलं जातं. आणि मध्यम अग्नी म्हणजे व्यवस्थित भूक लागते. पण जेव्हा मंद अग्नी असणारा व्यक्ती जास्त प्रमाणात खातो किंवा पचायला जड असणारे पदार्थ खातो, तीक्ष्ण अग्नी असणारा व्यक्ती कमी प्रमाणामध्ये खातो, पचायला हलकं असणारं अन्न खातो, तर ते त्यांच्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. याला अग्निविरुद्ध असं म्हटलं जातं. एखादा पदार्थ शरीरासाठी कितीही चांगला असला तरी तो त्या ठराविक व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर ज्वारीची भाकरी ही पचायला हलकी असते, पण ती भाकरी खाल्ल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पोट जड वाटू शकतं. किंवा मूग हे पथ्यकर आहेत असं आपण म्हणतो, पण त्या मुगाने एखाद्याला त्रास होऊ शकतो, तर ते सात्म्य विरुद्ध झालं. म्हणजेच त्या व्यक्तीसाठी ते सात्म्य नाही. तुमच्या शरीरामध्ये जर कफदोष वाढलेला आहे आणि कफ वाढवणारा तुमचा आहार विहार आहे, तुम्ही थंड पाणी पिताय, थंड पाण्याने अंघोळ करताय, किंवा तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष वाढलेला आहे आणि पित्त वाढवणारं खाणं पिणं तुमचं आहे, तर हे दोष विरुद्ध झालं. एखादा व्यक्ती भरपूर कष्टाची कामे करतो पण तो कमी प्रमाणामध्ये खातो किंवा कोरडं अन्न खातो, किंवा एखादा व्यक्ती बसून काम करतो, शरीराची त्याच्या अजिबात हालचाल नाही आणि तो ड्रायफ्रुट्स किंवा लाडू यासारखे पचायला जड असणारे पदार्थ खातो, तर ते अवस्था विरुद्ध आहे. म्हणजे त्याच्या त्या अवस्थेसाठी ते खाणं चांगलं नाही. पुढचा प्रकार आहे क्रमविरुद्ध. म्हणजेच भूक लागण्याच्या आधीच खाणे किंवा तहान लागण्याच्या आधीच विनाकारण पाणी पिणे किंवा खाऊन अंघोळ करणे हा चुकीचा क्रम आहे. त्याच्यामुळे याला क्रमविरुद्ध असं म्हटले आहे. एखादा पदार्थ तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्ही मनाच्या विरुद्ध तो पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे. याला हृदय विरुद्ध असं म्हटलेलं आहे. आहाराचे काही नियम आयुर्वेदामध्ये पाळायला सांगितलेले आहेत, ज्याला आहार विधी असं म्हटलेलं आहे. ह्या नियमांच्या विरुद्ध जर तुम्ही आहाराचं सेवन करत असाल तर त्याला विधी विरुद्ध असं म्हटलेलं आहे. आहाराचे हे नियम कोणते यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर अशी काही विरुद्ध आहाराची उदाहरणं आपण पाहिली. विरुद्ध आहाराचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही प्रकार आपण पाहिले. पण या विरुद्ध आहाराला काही लोक अपवाद आहेत. म्हणजेच नेहमी व्यायाम करणारे लोक आहेत, नित्य अभ्यंग करणारे आहेत, नेहमी स्नेहपान करणारे म्हणजे स्नेहयुक्त आहार घेणारे लोक आहेत, ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे ते लोक आहेत, किंवा तरुण लोक आहेत, बलवान लोक आहेत. तर यांच्यासाठी विरुद्ध आहार हा सात्म्य म्हणजे सवयीचा ठरू शकतो. किंवा यांनी कमी प्रमाणामध्ये विरुद्ध आहाराचं सेवन केलं तरी ते त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकत नाही. तर अशी विरुद्ध आहाराबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिली. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.